कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा त्या बोल की कसं चाललंय तिकडे सगळं? तेजू बरी आहे ना? तेजू छानच आहे, पण जरा आत्याची पण विचारपूस कर की. अरे तसं नाही, तिची आठवण आली म्हणून. अरे मला कळतंय सूर्या, तेजू त्या घरात नाहीये हे स्वीकारणं तुला किती जड जातंय ते. हा, पण आता तेजूची आठवण काढत बसायचं काही कारण नाही बरं का. या सगळेजण इकडेच, हळद उतरवायची आहे ना. बरं, तो आणि या तिघी येतील, माझं बघतो. बर चालतंय. तुळजाला दे की फोन. हा तुळजा, काय रे? फोन आहे आईच. हॅलो आई. तुळजा, काल तेजूला तुझी वहिनी म्हणून इथं घरात सोडून गेली होतीस ना. आता ननंद म्हणून ये तिची हळद उतरवायला. हो आई, येईल. आम्ही सगळेच येऊ. या, वाट बघते मी. हो, ठीक आहे. ये, अक्काच्या घरी जायला मिळणार. बर, आवरा आता, चला लवकर आवरा, जावा. काम काय करता तुम्ही? मोठ्या मुंबईला मोठ्या कंपनीत इंजिनियर पदावर आहे. सगळे बंगला म्हणून नका, गाडी म्हणून नका, सगळे. एक्सक्यूज मी. स्माइल करा, स्माइल. मला असं का वाटतंय की डॅडीने हे लग्न जुळवणं, त्या समीरचं पळून जाणं, हे सगळं आधीपासूनच ठरलं होतं का? शत्रूशी तेजूचं लग्न व्हावं म्हणून तर केलं नसेल ना हे सगळं? असं कोणी हातात गजरा देतात का? मग काय करतो? झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला तुला माहितीये, बाकीच्या बायकांना ना गजरा शोभून दिसतो, पण इथं तर गजराला तू शोभतेस. हो का? पण काही म्हण, गजऱ्याचा सुगंध खूप छान येतोय. म्हणून तर आणलाय मी. पण मला असं वाटतंय, असं वाटतंय की आपलंच नवीन नवीन लग्न झालंय आणि आज आपली हळद उतरवणार आहे. हो ना? तुझ्या मग हळू हळू बोल तू जरा, फिरमहात एकदा बाबरल है तुझ्या मग हळू हळू. आपल्याला उशीर होतोय, जायला पाहिजे. हो, जा. राजू, आवरलं का? अरे चला ना लवकर. हा दादा, आले 5 मिनिटात. तू जा पोरीन, जावर तो रिक्षा बोलतो मी. जा जा जा. आवरा की. भागू, धनु दीदी, आपल्याला लग्नात लोकांनी आहेर दिले ते आठवते का तुम्हाला? हो. राजू फक्त आहेर नव्हता दिला, मोठे मोठे गिफ्ट पण दिले होते. मग ते आहेर कुठे ठेवले? कोणी कपाटात ठेवलेत का? नाही नाही. अगं मग गेलं कुठं? मला काय फिलतंय माहितीये का, कुणीतरी ना या गडबडीचा फायदा उचलून ते आहेर नक्कीच ढापले असणार. आता शोधून काही फायदा नाही बघ. असं कसं?
आपल्याला कळलं पाहिजे ना कोणी आहेर नेलेत ते. अगं हो, पण आता कोणी ढापले असेल तर काय करणार आपण? शोधायला पाहिजे ना. सांग मला जरा, कुठं शोधणार? काय आहेर का? मी ते सामानात बघितले होते. आपण शोधू नंतर. तुम्ही पटपट आवरा, चला निघायचंय, आपल्याला उशीर होतोय. चल 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 म्हणजे आत्या. आलात का? हो, अगदी वेळेवर आलात. आई, तेजू कुठे आहे ग? तेजू? आता तेजू नाही म्हणायचं, वहिनी म्हणायचं. आई अगं, इतक्या दिवसांची सवय लगेच कशी सुटणार? बरं बाई, तुम्ही ननंद भाऊजया काय बोलायचं ते बोला, पण गुन्ह्या गोविंदाने राहा. ननंद भाऊजाईचं नातं कसं असते ती ठाव आहे नव का? तुझं माझं जमे ना, तुझ्या वाचून करमे ना. बरं तेजू वरती हाय, जा तिला घेऊन ये. हो, आलेच. पण आता तुला सांगू का, तुळजा वहिनी ना आता आमची वहिनी वाटतच नाही. आमची आईच झाली ती. हा ना? खरंच. बरं आत्या काय मदत करू सांग की. हा. मी रांगोळी काढू? अगं बाई, ते तांब्याला बांधायची दोरे आत कपाटातच राहिलेत. जा की तेवढे घेऊन ये. आणतो. चल राजू. हा. हे काय करताय? सोडा मला, सोडा म्हणते ना. काय झालं? त्रास होतोय? मला पण होतो. मला पण होतो. जेव्हा तू मला अशी झिडकारती ना, तेव्हा मला पण त्रास होतो. आता मी सांगेल तेच करायचं. तेजू, तेजू. अगं थांब जरा, मी काय म्हणतोय ते तर ऐक की. हे बघ कसं आहे, ह्या बांगड्या आहेत ना जरा कमी घालत, सोन्याच्या पाटल्या घाल. मी काय करतो, तुला आहे ना नवीन डिझाईनच्या पाटल्या घेऊन येतो संध्याकाळी. अगं निंबाळकरांच्या घरची सून आहेस तू, असं कसं तू एकदम गरीब असल्यासारखं वागते काय माहिती. आता आहे ना तुला बाहेर पडल्यावरती सूर्याची बहीण म्हणून नाही ओळखणार, या शत्रुघ्न निंबाळकरची बायको म्हणून ओळखणार आहे. त्यामुळं मला शोभल ना असंच वाग. अरे तुळजा ये. अगं ये ग. तिला मी सांगत होतो, प्रेमानं सांगतोय बरं का, की तुझ्यासाठी हे करतो ते करतो, पण प्रत्येक वेळी आपलं नको 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 नको. मी काय म्हणतोय, तू जरा समजून सांगितलं, लय भारी समजून सांगते. सांग सांग, मी आहे बाय. जा. तेजू, काय झालं ग? काय नाही, ते इतकं सोनं घालायची सवय नाही ना, आणि शाळेत पण कसं घालून जाणार, म्हणून नको म्हणत होते. ठीक आहे, काही हरकत नाही. तुला नाही घालायचंय ना तर नको घालूस. मी शत्रूशी बोलते. बाकी अजून काही तुला सांगायचं असेल, मनातलं बोलायचं असेल तर मी तेही शत्रूला सांगते. पण काही बोलायचंय का? बरं ठीक आहे, जाऊयात खाली, सगळे वाट बघताय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.